अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या ग्राम उमरा येथे दिनांक 8 जानेवारी 2026 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तसेच सदैव चर्चेत असलेले सामाजिक कार्यकर्ते रामदादा मंगळे यांच्या वतीने भव्य प्रबोधनपर कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। हा कार्यक्रम मीनानाथ मंदिराजवळ पार पडला। या कीर्तनासाठी सुप्रसिद्ध सप्तखंजरी वादक सत्यपाल महाराज यांचे शिष्य हरिभक्त परायण श्री पवनपाल महाराज वडाळीकर यांनी प्रभावी कीर्तन सादर केले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बेलुरा गावचे माजी सरपंच रामदादा मंगळे होते, तर कार्यक्रमाचे उद्घाटन जयश्री दीदी यांच्या हस्ते झाले। कार्यक्रमाच्या वेळी मंचावर सपना दीदी, बेलुरा गावचे सरपंच दीपिका ताई मंगळे, प्रमुख पाहुणे हरिभक्त परायण पवनपाल महाराज वडाळीकर, ज्ञानेश्वर माणकर, दिनकर उकळकार, वसंतराव ताडे, पवन मिश्रा, रामेश्वर कावरे, विठ्ठल लोणकर आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन व हार अर्पण करून करण्यात आले। त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। यावेळी रामदादा मंगळे यांनी गावात करण्यात आलेल्या विविध विकास कामांची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली। यानंतर हरिभक्त परायण पवनपाल महाराज यांनी आपल्या ओघवत्या वाणीने समाज प्रबोधनपर कीर्तन सादर केले। या कीर्तनाला उमरा सर्कलसह पंचक्रोशीतील भाविक भक्त व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक प्रवीण बोंद्रे यांनी केले। हा कार्यक्रम अत्यंत शांततेत व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। अजिंक्य भारत न्यूजसाठी देवानंद खिरकर, अकोट तालुका प्रतिनिधी। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राइब करा। थँक यू फॉर वॉचिंग।